येणार नव्हतो का टेम्पो मी बाई सांगते माझ्या मागे 2-3 नंतर अर्धा तास संगत वाढणार आहे प्रेमाने गुरु जाणावा धरतरी शिष्य जाणावा कुदळी गुरु जाणावा धरतरी शिष्य जाणावा कुदळी आणि खोदिता खोदिता लागली आम्हा ब्रह्मरसाची उकळी सात संगतजी मोठ्या प्रेमाने बोला आलो पाहुन आलो पाहुन आलो पाहुन गुरुचरणाला शांती लाभली अंतर्मना शांती लाभली शांती लाभली आलो पाहुन गुरुचरणाला आलो पाहुन गुरुचरणाला शांती लाभली अंतर्मना शांती लाभली
दानकर जरासा महाराजांनी भाव ठेवला मला शांती लावेल अंतर मिळाला निवेदन करा सुटण्याचे महाराज चंदुसर जसं त्यांचं ध्यान असेल तसं त्यानंतर या सर नंतर समागमचा जो माहोल तयार झालेला आहे समागम लवकरच अगदी जवळच आलेला आहे. त्याचप्रथम बोलल्या अगोदर सर्वांची माफी मागतोय कारण दासला याला बराच वेळ झाला कारण मगाशी तिथं केलीच आहे तेच न देता मी तुम्हाला थोडंसं समाजाबद्दलच बोलणार आहे. बघा आपल्याला समागमला पोचायचं आहे. पोचण्यासाठी अडचण होती गाड्यांची ती देखील झालेली आहे कारण आणि झालेली गाड्यांची सोयसुद्धा अशी झालेली आहे की माताजींची इतकी कृपा आहे आपल्या सर्व भक्तावरती कारण महिलांच्यावरती तर इतकी छान कृपा झालेली आहे की आपणास हाफ तिकिटानं ती गाडी मिळालेली आहे. त्याचबरोबर ट्रॅव्हलची देखील एक आपल्याला सध्या एक ट्रॅव्हल मिळाली आहे. जर तसं जर आपल्याला वाटलं तर आपण दुसरी देखील ट्रॅव्हल घेऊ शकतो. फक्त बस मात्र आपल्याला एकच मिळालेली आहे त्यामुळे ट्रॅव्हल मिळू शकेल आपल्याला दुसरी. पण आपण त्या पद्धतीनं आल्यानंतर जसं आता काल चिपूर असेल परवा दिवशी बेळंकी असेल त्या ठिकाणी संतोषवाडी असेल या ठिकाणी ज्या पद्धतीने नावं मिळालेली आहेत स्वतः महाराज स्वतः महापुरुष असतील माता बहिणी असतील यांनी सर्वांनी नावं दिलेली आहेत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे कारण आपण बऱ्याच वेळेला बघतो वारकरी समाज असेल तर आपल्या देवाला आपल्या भगवंताला भेटण्यासाठी पंढरीला जातो. आपण मराठीमध्ये म्हण आहे बघा की जर आपल्याला आपल्या जीवनाचं जर सार्थक घडवायचं असेल तर काशीला जाऊन रामेश्वराचं दर्शन घेऊन यावं लागतं. पण काशीचा रामेश्वर आपल्याजवळ आलेला आहे. अगदी थोडक्याच दिवसामध्ये आपल्याला इथं दर्शन देण्यासाठी स्वतः रामेश्वर येत आहे आणि ते दर्शन ह्या म्हणून आपल्या जवळ आलेला आहे. अगदी 3 तासाच्या अंतरावरती देव आपला आलेला आहे आणि तिथं आपल्याला पोचणं गरजेचं आहे. आणि पोचण्यासाठी ज्या अडचणी होत्या त्या अडचणी देखील दूर केल्या आहेत. मगाशी महाराजांनी जिकर केला की माझी मैत्री धार आहे, मला सर्व्हिस आहे, मला जॉबमधनं सुट्टी मिळत नाही, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण जे संत महात्मे उदाहरणे पण सांगत आहेत की नामस्मरण केलं की नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की तिथं तुम्हाला त्या गोष्टींवरती ऑटोमॅटिक तोडगा निघतो. बघा सर्वांनी ध्यान ठेवा, चरणावरती भाव ठेवा आणि यायचं जर तुम्ही मनामध्ये ध्यान ठेवलं आणि चरणावरती त्या पद्धतीने जर भाव ठेवला तर 100% तुम्हाला त्या अडचणी तुम्ही दूर निघशीला. आणि आपण सत्संग समांग जो आहे आपला 18वा समांग जो भरतोय पुण्या इथं पिंपरी येते तिथं आपल्याला पोहोचण्याचा मौका देखील प्राप्त होईल. आणि फक्त आपल्याला यायचं आहे गाडीमध्ये इथंच बसायचं आहे, ग्राउंडवरती उतरायचं, ग्राउंडवरून परत गाडी इथं तुम्हाला येऊन आणून पोच करणार आहे. बघा वेळ भरपूर झालेली आहे, जास्त वेळ घेत नाही आहे. स्वतःवरती जास्तीत जास्त नावं आपण सर्वांनी द्यावी. मराठी सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे बसमध्ये फक्त 15 सीट शिल्लक आहेत आणि ट्रॅव्हल्समध्ये 20 सीट झालेले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये काही अडचण नाही. बसमध्ये आज जी नावं होतील जर समजा तुमच्या इथूनच 15 नावं झाली तर बस फुल होईल. इथून पुढचे येणारे सगळे ट्रॅव्हलमध्ये नावं घेतली जातील. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा दास विनंती करतोय आपण नावं द्यावी. दास तिथंच थांबतोय. प्रेमाने बोला. सुंदर असा भाव आहे बघा सांगण्यासाठी मी तुम्हाला इतक्या लांब आले तुम्हाला गुरुचा आशीर्वाद पाहिजे असेल तर तुम्ही खटपट करायला पाहिजे. मला चौथेडा मी बसतोय कसल्याचा आणि सरगाठ बी बसतो. किती गाठ घालायची तुमची तुम्ही ठरवायची आहे मला. आणि तुम्हा आम्हाला आशीर्वाद देऊन मागायसाठी मासाळवाडीच्या सत्संगाचे महाराज मुख्य महात्मा स्वरूप सेवेला गेलेले आहेत. तुम्हाला 2 दिवसांना आल्यानंतर महाराज नावं द्या आणि पटापटा आजच नाव द्याल तर तुमचं काम होऊन जाईल. महाराज पास होत आहे ना तर ग्रेस पास होण्यात काय अर्थ नाही. महाराज एकदम पास झालं म्हणजे काम ओकेमध्ये होते. महाराज निवेदन केल्याप्रमाणे महात्माजींचं जसं ध्यान असेल तसं आणि त्यानंतर आपले दामले महाराज प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया.
मानवतेचा धर्म खरा, मानवतेचा धर्म खरा, सकळ जीवांवर प्रेम करावे, सकळ जीवांवर प्रेम करावे, सकळ जीवांवर प्रेम करावे. मानवतेचा धर्म खरा, मानवतेचा धर्म खरा, सकळ जीवांवर प्रेम करावे, सकळ जीवांवर प्रेम करावे, सकळ जीवांवर प्रेम करावे. प्रेम करावे इतके जाण्या, प्रेम करावे इतके जाण्या, प्रेम करीता प्रेम उरावे, महाराज प्रेम करीता संगत पुढची नाही होत. मानवतेचा धर्म खरा, मानवतेचा धर्म खरा, सकळ जीवांवर प्रेम शास्त्रात आहे सुख प्रेमात आहे, माणसा माणसाची तुझी जात आहे. शास्त्रात आहे सुख प्रेमात आहे, माणसा माणसाची तुझी जात आहे. हिंदू मुस्लिम शीख इसाई नाही कोणी, नाही कोणी. सर्व लेकरे एका प्रभूनी, सर्व लेकरे एका प्रभूनी, त्या प्रभुराने स्मरावे, त्याच प्रभुराने स्मरावे, त्याच प्रभुराने स्मरावे. मानवतेचा धर्म खरा, मानवतेचा धर्म खरा, सकळ जीवांवर प्रेम करावे, सकळ जीवांवर प्रेम करावे, सकळ जीवांवर प्रेम करावे. कशाला हात द्यावे त्यात उचलून घ्यावे, गांधल्या गांधलेल्या मायने कुरवाळावे. कशाला हात द्यावे त्यात उचलून घ्यावे, गांधल्या गांधलेल्या मायने कुरवाळावे. मानवसेवा नित्य करी, धर्म तेच कर्म, धर्म तेच कर्म. एकमेका साय करोनी, एकमेका साय करोनी, सुखी जगावे दुःख हरावे, सुखी जगावे दुःख हरावे, सुखी जगावे दुःख हरावे. मानवतेचा धर्म खरा, मानवतेचा धर्म खरा, सकळ जीवांवर प्रेम करावे, सकळ जीवांवर प्रेम करावे, सकळ जीवांवर प्रेम करावे. सासंगाची मोठ्या प्रेमाने बोलूया. मुखी महात्मा प्रेमीचा जाणो प्रेमाने मोठ्याने बोलूया. सेवा लावलेली दाखवून होती, पण खरोखर जाणो त्यांच्या मनामध्ये एक विषय आलं की खरोखर उपस्थित भरपूर वाढलेले आहे.
आणि स्टार प्रचारक संजाणू बेळंगीचे इथं उपलब्ध आहे संजाणू. आणि 2-3 वेळा सेक्रेटरी मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण सेक्रेटरी बाहेर येऊन सुद्धा नाराज होते, कारण का दिलेली सेवा करायला लागते. असू दे, गुरुचंच महिमा काय तर असेल संजाणू. तर बघा संजाणू आत्तापर्यंत प्रत्येकजण संजाणू समाजाची बोलतोय, जास्त काय जास्त बोलणार नाही आहे, कारण का वेळ पुढे गेलेली आहे. तर बघा संजाणू, समागमी करावी, आवडी करावी, तातडी परमात्म्याची खरोखर संजाणू. समागम संजाणू प्रत्येकाच्या मुखातून एकच आवाज येतोय, समागमला जावं, समागम करावा, का करावा संजाणू. याचे विशेषण ज्यांनी महात्म्यांनी मगाशीच केलेलं आहे संजाणू. अनेक ठिकाणी तुम्ही आम्ही पाहिलं, पाठीमाग फोटो आहे पाहिला, पण संजाणू साक्षात संजाणू मातांचं ध्यान झाले की संजाणू माझ्या भक्ताची ओढ, भक्ताची भेट घेण्याची आज संजाणू मातांना लागलेली आहे. म्हणून संजाणू आज माताजी तुमच्या आमच्या जवळ येत पाहताय संजाणू. तर बघा संजाणू, जास्तीत संख्येनं संजाणू तुम्ही आम्ही काय करूया, बस दुसरी करायला लागेल तर चालेल, पण तुम्ही काय करा, तो मोहोल तर संजाणू दिल्लीला जाता आलं नाही संजाणू, अनेक ठिकाणी जाता आलं नाही, पण पुणे या ठिकाणी संजाणू महाराष्ट्र समागमासाठी आज तुम्ही आमच्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. यासाठी काय करा की प्रत्येकानं संजाणू नाव देण्याचं काम करा, कारण का संजाणू परवा कोणतं सांगून गेलं, दासी सांगतोय संजाणू का लाडक्या बहिणीचे पैसे तर मागल्या माहिती आलेले संजाणू. प्रत्येकजण जण आज तुम्ही आम्ही शेतकरी वर्गात लावू संजाणू, प्रत्येक कामाला कष्ट करणार आहोत संजाणू. मगाशी मला सांगितलं की 2 दिवस कामाला गेलं की 500 रुपये मिळत आहेत संजाणू. एवढी काय करूया, तुम्ही आम्ही तेवढेच संजाणू जमा करण्याचं कार्य करूया, बस जाण्याचं सेवा आपण करूया. तिथे गेलं माताजी सर्व काही तुमची सेवा करणार आहे संजाणू. तर मला जास्त बोल नाही वेळ भरपूर झाले, कारण का स्टार प्रचारकाचा संजाणू पूर्ण तास ते घेणार आहे संजाणू. प्रेमाने बोलूया. निवेदन केलं त्याप्रमाणे सर्वांची ओळखी महात्माची कशी करायला असेल प्रेमाने बोला. आदरणीय शासन मोठ्या प्रेमाने बोलूया. दासचं परमभाग्य आहे. दास असं का म्हणतोय, कारण शासनगत तुमच्यासारखे संत महापुरुष शासनगत गुरु कार्यामध्ये असल्यानंतर कार्य करायला पण शासनगत आनंद वाटतो. त्याचं कारण सांगतो. शासनगत बाहेर खुर्चीसाठी भांडणं असतात आणि शासनगत इथं दासकडे आले, मला नको ह्यांना द्या, ह्यांना नको त्याला द्या. शासनगत म्हणजे कोणच करायला तयार नाही. शासन फक्त शासनगत गुरुची कृपा आहे, म्हणून शासनगत हे सर्व काही शासनगत व्यवस्थित चालतं. नाहीतर शासनगत मी जर करायला गेलो तर शासनगत म्हटलं जातं की माझी सेवा आहे, मी काय त्याला देऊ. शासनगत बाहेर असतं, बऱ्याच ठिकाणी असतं, पण शासनगत आपल्यावरती विशेष अशी कृपा आहे महाराज. कारण शासनगत संतांचं ते लक्षणच आहे की दुसऱ्याला मोठेपणा देणं, शासनगत आपण कमी होऊन बसणं. बरोबर, शासनगत ती माझ्या गुरुची शिकवण आहे. दास जास्त विषयाकडे दुसऱ्याला लांबवणार नाही. शासनगत मुद्द्याला हात घालायचा की बऱ्याच जणांनी सांगितलं की शासनगत समागमाला जायचं आहे. त्याचं कारण पण शासनगत बऱ्याच जणांनी सांगितलं का जायचं आहे, कशासाठी जायचं आहे. शासनगत आजपर्यंत आम्ही तुम्ही सगळेजण शासनगत सत्संग करतोय. त्या ठिकाणी 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं सत्संग चालू असेल किंवा बरेच दिवस याच्या अगोदर पण चालू असेल. पण एवढं सांगावं असं वाटतं, कारण शासनगत जी आपण सेवा करतो शासनगत, किंवा बऱ्याच वेळा मागल्या आठवड्यात आवाज दिला होता की समागम सेवा करा शासनगत. अनेक शासनगत माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी प्रेरणा दिली, पण शासनगत ते प्रत्यक्ष कार्य काय आहे शासनगत बघण्याची दृष्टी. कारण याच देही याच डोळा पाहिला मी मुक्तीचा सोहळा. शासनगत तो स्वर्ग सुखाचा सोहळा जर बघायचा असेल तर शासनगत सरांनी सांगितलं की 2-3-4 तासाच्या अंतरावरती माताजी येत आहेत. नवे तर लाखो भाविक भक्त शासनगत त्या ठिकाणी येणार आहेत. शासनगत माझ्या मिशनची शिस्त काय असते, शासनगत बसण्याची पद्धत काय आहे, शासनगत ज्ञानकक्ष प्रदर्शनी अनेक गोष्टीचं शासनगत त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळणार आहेत. म्हणून शासनगत समागम करायचं आहे. एवढंच नाही तरी शासनगत माझ्यावरती सद्गुरूची मेहर, सद्गुरूची दृष्टी पडणार आहे. आणि शासनगत जर माझ्यावरती एकदा जर सद्गुरूची दृष्टी पडली तर निश्चित शासनगत माझ्या जीवाचा उद्धार आहे शासनगत. म्हणून शासनगत त्यासाठी शासनगत गुरुच्या दर्शनासाठी जायचं आहे, बाकीचं काय नाही. शासनगत मला काय झालं, शासनगत बऱ्याच जणांनी सांगितलं पैसे येतील जातील शासनगत, आणि असं कोण असलं शासनगत यायची इच्छा नाही, मी पैसे नाहीत, यायची इच्छा आहे पण पैसे नाहीत, असं कोण असेल तर सरांच्याकडे नाव द्या शासनगत. कारण त्यांनी सांगितलं शासनगत असे महापुरुष आपल्याला मिळालेले आहेत, स्वतः मुख्याध्यापक आहेत. 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे, झेंडा फडकवायचा आहे, सगळं सोडून शासनगत फक्त आपल्या सेवेसाठी धडपडायला लागले. 3 दिवस गाडी मिळत नव्हती शासन, 3ऱ्या दिवशी गाडी अवेलेबल झाली. शासन शिक्षक असून स्वतः शाळेच्या सहलीसाठी ट्रॅव्हल्स ठरवतात, म्हणून आपल्याला 500 रुपये ट्रॅव्हल्स मिळाल्या महाराज. बाहेर जावा शासनगत कोण 60 रुपये शिवाय किलोमीटर गाडी देत नाही. मग सगळ्या क्षेत्रामध्ये असणारे महापुरुष आपल्या ब्रँचमध्ये येतात. त्यामुळे शासनगत त्यांनी त्या शिक्षणाचा फायदा घेऊन शासन त्या ट्रॅव्हल्सवाल्याला सांगून आमचा समागम आहे, माझा गुरु येणार आहे, मला शासनगत त्याच्यावर एसटीच्या रेटच्या वर 1 रुपया तुला देणार आहे, म्हणून शासनगत ठरवून एवढी सेवा शासनगत कोण करत नाही. शासन
आलं ना माझी बायको माझी पोरं घेऊन चालला समागमला सासंग तर मिया नाही तर राहावा अशी अवस्था सासंगात आहे. पण सासंग तिथं सगळ्यांना घेऊन दोन्ही गाड्यात मिळून 100 जण येणार आहे सासंग. तुम्हाला 100 जणांना व्यवस्थित नेणार व्यवस्थित आणणारा गुरु आहे. पण सासंगत नियोजन मार्गदर्शन करणारे सासंगत हे शिक्षक. म्हणून सासंग तुम्ही फक्त सासंग त्यांच्या संगती उभा राहायचं आहे. सासंग काही अडचण येणार नाही. सासंग 300-300 पोरं चाललेल्या नेतात आणि 4-4 दिवस असतात. फक्त ही तुम्हाला नेऊन सोडणार आहे तिथं गुरु सगळं बघणार आहे आणि आणून सोडणार आहे सासंग. मग सासंग फक्त त्यांना सहकार्य करायचं. सासंग ज्यांनी सांगितलं की एसटीच्या 15 सीटा शिल्लक आहेत. आज जर 15 जणांनी नावं दिला तर सासंग एसटी फुल. परत ट्रॅव्हल्समध्ये सासंग फुल तिकीटमध्ये 1000 रुपयेमध्ये सासंग जाऊन येणार आहे. फक्त आपण आरामदायी प्रवास आहे सासंग. फक्त यायचं आहे आणि सासंगच गुरुचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे. आणि याचं सगळं नियोजन येत्या रविवारी सासंग तुम्हाला सलगरे सत्संग भवनवरती सांगितलं जाणार. तुमची सीट कुठल्या गाडीत तुम्ही बसणार आहे, किती नंबरची सीट आहे सासंग येत्या रविवारीच गोष्टी सर सासंग तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. कसं जायचं काय सासंग तिथे गेल्यानंतर काय आपलं वेळापत्रक असणार आहे. आपण गेलो नाही तर सासंगत गेल्यापासून पंडालमधून बाहेरच पडलो नाही असं होणार नाही. सासंगत सगळ्यांनी सासंगत पहिल्या दिवशी काय बघायचं, दुसऱ्या दिवशी काय बघायचं, माताजींच्या दर्शनाला किती वाजता पंडालमध्ये जाऊन बसायचं, सगळं महात्मा जिथल्या तिथं तुम्हाला येत्या रविवारी सांगणार आहे. आणि येत्याचा रविवारीचा सत्संगचा भवनवर जी सत्संग होणार आहे ते पूर्ण समागमूर्ती होणार आहे. आदेश उपदेश सासंगत काय करायचं सगळं. आणि त्या समागमाला कुठलं महाराज येणार आहे माहिती का उद्या सत्संगला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईवरनं संदीप साळुंखे येणार आहे. त्यामुळे सर्वांनी सासंगत शिकवायचं नाही. सासंग लांबणं महाराज येणार आहेत आणि सगळं नियोजन होणार आहे. त्यामुळे सर्वांनी सासंगत येत्या रविवारी यायचं आहे. आणि सगळ्यांनी सासंगत आजच नावं दिला की सासंगत पुढलं नियोजन करायला त्यांना सोयीस्कर आहे. फक्त सासंगत गुरु त्यांनावरती एवढाच आशीर्वाद मागूया. कारण गुरु सासंगत माझ्याजवळ आलेला आहे. फक्त सासंगत एक पाऊल सासंगत आपण गुरुकडे जायचं आहे आणि आशीर्वादास पात्र व्हायचं आहे. एवढीच अरदास प्रार्थना करतो. सासंगत अजून पण कोणाची इच्छा असेल समागम सेवा करायची 8 दिवसावर पुढल्या शुक्रवारची सत्संग होणार नाही. येत्या शुक्रवारी 21 तारखेपासून 28 तारखेपर्यंत आपल्या सगळ्या सत्संग बंद आहे. फक्त समागम चालू असेल. माताजींचा आदेश आहे की उद्या मंगळवारपासून सासंगत 28 तारीख कुठला वार येतोय बघा तिथंपर्यंत सगळ्या सत्संग बंद आहेत. कुठलीही सत्संग होणार नाही. त्यामुळे रविवारची सत्संग तुम्हाला गावणार आहे. तुम्ही सर्वांनी यायचं सत्संग मोठ्या प्रेमाने बोला. आपल्याला जायचं कसं जायचं काय जायचं हे पण सांगितलं. मी 26 तारखेला लाडक्या बहिणीचे पैसे पण जमा होणार आहे. 26 तारखेला लाडक्या बहिणी उरावर बसलेले बहिणीच्या नावावर पैसे गोळा होते ती पण हे उरावर दुसऱ्याच नावावर बसलेलं असतं. आमचं ज्ञान असते पंचन करावं काय काढ तो घ्यावं काय चल निर्माण होऊन झालेलं असतं. आहे महाराज चांगला भाव बोलायला आहे महाराज आणि महाराज. आणि बाकीचं सगळं जर तुम्हाला ऐकायचं असेल सविस्तर तर रविवारच्या संगतमध्ये महाराज सगळं काय होतंय. आणि आता महाराजांनी सांगितलं पैसे नसलं तरी बी नाव द्या आणि 4 बाजूच्या भाकरी घेऊन तुम्ही तयार राहा. पैसे नसलं तरी चालते म्हणून सांगितले. आता लई सांगायचं काय करण्यात काय अर्थ नाही. ट्रॅव्हल्स आहे एसटी आहे आणि लक्झरी पण आहे. ट्रॅव्हल्स लक्झरी आणि तुमची लईच मोठी अपेक्षा असेल 2000 भरायचं तर शिपिंग कुठली गाडी ज्याच्या त्याच्या समोर जोडी प्रमाणामध्ये म्हणताना एक साहेब म्हणतोय कम सामान बहुत आराम आपली यात्रा संपते. कसं करायचं आहे कुठल्या भावनेने करायचं आहे ते तुमचं करावं. आखरीने रवीजी आपले मंगलाचरण घेतील आणि त्यानंतर महापुरुषांचे विचार होतील. प्रेमाने बोला. हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका कण कण में बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घट घटवासी है प्रभु अविनाशी करता प्रयास तेरी हो सभी भवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है बेअंत महिमा तेरी दाता परमपार परम पिता परमात्मा
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री नमः। तुम कण कण में समाये हो और तुम्हें जगत समाया है। तिनका हो या पर्वत हो ये सभी तुम्हारी माया है। चीटी से लेकर हाथी तक तुम सबका पालनहार हो। नमस्कार सद्गुरु तुम्हें भक्तों का पारंपार हो। आदरणीय सत्संगी जी मोठ्या प्रेमाने बोला सत्संगी बरोबर दासचं परम भाग्य आहे। दासची तर सेवा नव्हती आज, पण सत्संगी गुरुच्या जसं मनात येईल तसं सत्संगी करावं लागतं, कारण सत्संगी गुरु हा 3 लोकांचा मालक आहे आणि त्याच्या इच्छेशिवाय सत्संगी काही होऊ शकत नाही आहे। आज आटपाडकर वस्तीवरून सत्संगी तुम्ही सर्वजण इथे उपस्थित झालेले आहात, भरपूर संख्येनं आहेत सत्संगी, पण काय असतं म्हणजे तुमच्या नशिबात सचिन महाराजांचंच ऐकायचं आहे। प्रेमाने बोला सत्संगी दास एका ठिकाणी सेवेसाठी गेलेला होता आणि सत्संगी दासला तिथं सांगितलं होतं की निरंकारी मिशन हे काय करतं, निरंकारी मिशन हे काय घडवतं यावरती जरा भर घाला। आणि सत्संगी दासला एक उदाहरण आठवलं। दासनं सांगितलं की सत्संगी एक गाव होतं आणि त्या गावामध्ये काय होतं, एक छोटंसं एक घर होतं आणि त्या घरामध्ये सत्संगी एक व्यक्ती बसलेला होता, शेठ होता, सावकार होता आणि पैसे मोजून बसलेला होता। आणि सत्संगी तेवढ्यात काय झालं, एक भिकारी आला आणि त्या भिकाऱ्यानं काय सांगितलं, भिकारी सत्संगी दारात आला आणि भिकाऱ्यानं म्हणलं की मला खूप तहान लागलेलं आहे, जरा पाणी दे। आता सत्संगी त्या शेठ जो होता, सावकार जो होता, सत्संगी तो पैसे मोजण्याचा दगड होता आणि त्या सत्संगी त्यानं काय सांगितलं की या घरात कुठला माणूसच नाही म्हणून सांगितलं। देवाने बोला आता सत्संगी त्याला हे सांगायचं होतं की या घरामध्ये कोण नोकर माणूस नाहीये, काही नाहीये इथं आणि तू जा। सत्संगी आणखीन थोडा वेळ गेला सत्संगी आणि तो भिकारी परत आला आणि परत आल्यानंतर सत्संगी त्या शेठला, त्या सावकाराला म्हणतोय की मला खूपच ताण लागलेले आहे रे, जरा तरी पाणी दे। त्यावेळेला सत्संगी शेठ बोलतो की परत सावकार म्हणतोय तुला मगाशी सांगितलं की म्हटलं तुला कळत नाही का, एकदा सांगितलं या घरात कोण माणूस नाहीये। त्यावेळेला सत्संगी त्या भिकाऱ्यानं सुंदर असं सत्संगी उत्तर दिलं, हे बघ म्हटला 5 मिनिटासाठी काय कर, तूच माणूस बनव। सत्संगी आज माणूस तर सगळीकडे बसलेला आहे, पण सत्संगी खरा माणूस कोण आहे तर ज्याच्या हृदयामध्ये सत्संगाची भक्ती भाव आहे, ज्याच्या हृदयामध्ये सत्संगाची विश्वास आहे, ज्याच्या हृदयामध्ये सत्संगाची इतरांच्या विषयी फक्त करुणा आणि प्रेम आहे। आणि सत्संगाची असा जर सत्संगाची आज माणूस घडवण्याचं काम कोण करत असेल तर हे संत निरंकारी मिशन करते। आता सत्संगाची मगाशी कोष्टी सरांनी सांगितलं, चंद्र सरांनी सांगितलं, संदीप महाराजांनी सांगितलं की तुमच्या सर्वांची सोय केलेली आहे। सत्संगाची एवढं धडपडायची काय गरज पडलेलं नाही, तर आपल्याकडे एक बॅग घ्यायची, निघून जायचं, समागम करायचं आणि निवांत यायचं। पण सत्संगाची स्वतः त्रास घ्यायला, स्वतः कष्ट घ्यायला, कारण का तर तुमच्या सगळ्यांची सोय व्हायला पाहिजे। मग सत्संगाची एवढं जर सत्संगाची सोय करून जर देखील जर तुम्ही सत्संगी त्या माऊलीचं दर्शन घ्यायला नाही गेला तर वर्षभर सत्संग करून काय उपयोग आहे सत्संग। म्हशीला जर सत्संगाची वैरण घातली तर धार देते, प्रेमाने बोला म्हशीला जर वैरण घातली तर सत्संगाची धार देते की नाही। मग सत्संगाची वर्षभर जे आपण सत्संग करतोय त्या माऊलीचं सत्संग जे आपण जर दर्शन नाही घेतलं तर सत्संगाची सत्संग करून तर काय उपयोग आहे सत्संग। फक्त किती 3-4 तासाच्या सत्संगी 4-5 तासाच्या अंतरावर ही सद्गुरू माऊलेले आहे, 3 लोकांचा मालक आलेला आहे। सत्संगाची भले कोणाला सत्संगाची नागपूरला जायला जमलं नसेल, औरंगाबादला जायला जमलं नसेल, दिल्लीला जायला जमलं नसेल, पण सत्संगाची इथं फक्त 4 तासाच्या अंतरावरती सत्संगाची ह्या त्रिलोक्याचा मालक हा सद्गुरू येत आहे। पण ह्याच्या सत्संगाची दर्शनाला जाण्यासाठी आपली ओढ पाहिजे आणि जर सत्संगाची आपली तशी ओढ नसेल तर सत्संगाची काय उपयोग नाही। आपण सत्संगाची म्हणतोय की समागमला जायची इच्छा आहे, पण काय करतोय घरात मस्त धार देत नाही। त्याच्यानंतर सत्संगाची काय होते, माझा नवरा माझ्या हाताशिवाय जेवत। सत्संगी विचार करा, मध्येच मरून गेला तर काय करणार, प्रेमाने बोला मग धार द्यायची तशी देणार। नवऱ्याला सत्संगाची जरी तुमच्या हातचं खात असला तरी देखील सत्संगाची तो खाणारच सत्संगाची। मग सत्संगाची आपल्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर सत्संगाची आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे, त्या माऊलीचं दर्शन घेणं गरजेचं आहे। रावण सत्संगाची रावणाची भक्ती खूप पणाची होती, रावणाचं सारखं सत्संगाची भक्ती कोणच करत नाही, सत्संग एवढा रावण भक्ती करत होता। आणि काय झालं सत्संगाची रावण भक्ती करत असताना सत्संगाची रावणाचा नियम होता की तो कशाचा भक्त होता, सत्संगाची शंकराचा भक्त होता। आणि रावणाचा पण होता की दर वेळेला सत्संगाची तो पूजेला बसायचा, सकाळी उठल्या आणि 1000 कमळाची फुलं अर्पण करायचा पिंडीवरती। आणि सत्संगाची रावण उठला, सत्संगाची सकाळ झाली, सत्संगी पूजेला बसला आणि पूजेला बसल्यानंतर सत्संगाची 1000 सत्संगाची कमळाची फुलं सत्संगाची पिंडीवर व्हायचं, त्याचा नियमच होता। आणि सत्संगाची असं करता करता सत्संगाची त्या पिंडीवर एक फुल वाहता काय झालं की 999 फुलं सत्संगाची त्या पिंडीवरती त्यांना अर्पण केली आणि सत्संगाची 1 फुल कमी पडलं, प्रेमाने बघा। पण कितीचा होता, 1000 फुलाचा। आणि सत्संगाची 999 फुलं त्या पिंडीवरती अर्पण केली, 1 फुल कमी पडलं। आणि सत्संगाची त्या रावणानं काय केलं, मागचा पुढचा विचार केला नाही, आपलं मुंडकं छाटलं सत्संगाच्या संदेची आणि ते काय केलं, त्या पिंडीवरती अर्पण केलं।
आता सासंगी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, सर सलामत तो पगडी 50. सासंगची जर सरच नाही हे मुंडकच राहिला तर सासंगची काय उपयोग आहे? पण रावणानं तसा विचार केला नाही. रावणानं काय केलं, मुंडकं सासंगची छाटलं आणि त्या पिंडीवर त्याला अर्पण केलं. किती शंकराविषयी भाव असेल विचार करा. आज आपल्याला तुम्हाला मुंडकं छाटायची गरज नाहीये. फक्त काय करायचं आहे, पुण्यामध्ये सासंगजी हा त्रिलोकाचा मालक आपला सद्गुरू आलेला आहे. फक्त जाऊन हे जे मस्तक आहे त्या सद्गुरूच्या चरणावरती झुपायचं आणि सासंगजी या डोळ्याने सासंगजी त्या सद्गुरू माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे. रावणासारखी भक्ती नाही जमू दे, पण सासंगजी भोळी बापली तर सासंगची भक्ती जमते आपल्याला. आणि 2-3 दिवस सासंगची वेळ काढायला कोणाला काही हरकत नाहीये. सासंगजी मनुष्याला सासंगची 100 वर्षाचं कोणाला आयुष्य प्राप्त असेल, कोणाला 80-90 वर्षाचं असेल, कोणाला 50-60 वर्षाचं असेल, पण सासंगी त्या आयुष्यात येऊन जर भक्ती जर नाही केली तर सासंगीची काही उपयोग नाही. सासंगी रावणाची लंका कशाची होती? प्रेमाने बोला, सोन्याची होती. आणि देवाची पण होती. देवाची काय होती? सासंगीची द्वारका होती. सासंगीची सोन्याची. श्रीकृष्णाची द्वारका कशाची होती? सोन्याची होती. रावणाची सासंगीची लंका जळाली आणि देवाची काय झाली? बुडाली. मग सासंगीची विचार करा, न देवाचं सोनं काम आलं, न सासंगीची रावणाचं सोनं काम आलं, तर तुमचं आमचं 4-5 हातोड सोनं सासंगीची कुठं लागायचं? प्रेमाने बोला. मग सासंगीची ह्याच जर सासंगीची ह्याच्यामध्ये जर गुरकुरून बसला तर काही सासंगीची उपयोग नाहीये. एक शायर म्हणतात, मिली ती जिंदगी किसी के काम आने के लिए. आता हे सगळेजण तुम्हाला बसची व्यवस्थापन करायलाच का नाही? तुमच्यासाठी करायला, तुमच्यासाठी सासंगीची त्यांचा वेळ सगळा सासंगीची घालवल्यात. पण तुम्ही त्या प्रवासामध्ये तुम्हाला आनंद मिळावा, त्या सद्गुरू माऊलीचं दर्शन मिळावं यासाठी सासंगीची या सर्वांची भेट आहे. सासंगी म्हणून म्हणलेला आहे कि मिली की जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त गुजर गया कागज के टुकड़े कमाते कमाते. क्या करोगे इतना कमाकर, क्या करोगे इतना कमाकर, न कफन में जेब होती है ना अलमारी, और ये मौत के रिश्ते रिश्वत भी नाही देते. ते सासंगीची यम आला, सासंगीची जवळ आला आणि चल म्हणला, आता घेऊन गेला सासंगीची. काय याला काय सांगणार आहे, पण माझ्याकडे पैशाला लाडक्या बहिणीचं थांब जरा बघून येतो. काही नाही सासंगीची, तुम्हाला एका क्षणाचा सुद्धा वेळ मिळत नाहीये. म्हणून काय करायचं, त्या सद्गुरू माऊलीच्या सासंगीची चरणावरती झुकायचं आहे आणि आयुष्याचं सोनं करून घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला सासंगीची हा मनामध्ये भाव येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं सासंगीची जीवनाचं कल्याण होणार. सासंगीची हा सद्गुरू 3 लोकांचा मालक आहे. झाडाचं पान देखील त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही असा हा सद्गुरू आहे. आणि अशा जर सद्गुराचं सासंगीची एवढ्या जवळ जर सासंगीची हा सद्गुरू येत असेल आणि सासंगीची आपली जर सासंगीची ओढ त्या सद्गुरूविषयी सासंगीची नसेल तर काही सासंगीची अर्थ नाही. सासंगीची दास नेहमी सांगतो की घार उडे आकाशी आणि चित्त तिचे पिलापाशी. घार आकाशात उडते पण चित्त तिचं कोणाजवळ असते? पिलापाशी असते. मग सासंगीची या माऊलीचं देखील सासंगी, या सद्गुरू माऊलीचं देखील सासंगीची लक्ष हे जे आहे ना सासंगी, हे तुमच्या सर्वांच्याकडे ओढ आहे. पण सासंगी कधी कधी तरी लेकरांना पण ओढ पाहिजे की आईला भेटायची, प्रेमाने पाहिजे का नाही? मग सासंगीची प्रत्येक जणांनी आज काय करायचं आहे, नावं द्यायचीच आहेत. जरी काही सासंगी 17 अडचणी असतील, फक्त त्या सद्गुरू माऊलीवरती भार टाकून देऊया. आपलं काय जर काम असेल ना ते तू कर म्हणून सांगायचं, पण मला तुझ्या दर्शनाला यायचं आहे. असा जर सासंगी भाव असेल तर सासंगीची खऱ्या अर्थानं आपण त्या माऊलीच्या दर्शनापासून कोणीही वंचित राहू शकणार नाहीये. श्रीकृष्णाचे गुरु कोण होते? प्रेमाने बोला, कोण होते? सांदीपनी मुनी. सासंगीची सांदीपनी मुनींचे सासंगीचे गुरु होते. आणि सासंगीची गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं तुम्हाला सांगतो. सांदीपनी मुनी सासंगीचे गुरु जवळ गेले. सांदीपनी मुनींचे गुरु होते सासंगीचे आणि त्या गुरुकडे शिक्षा घेत होते. आणि शिक्षण घेत असताना सासंगीची सांदीपनी मुनी आपल्या गुरुच्या सासंगीच्या आश्रमात गेले आणि सासंगीचे शिक्षण ग्रहण करत असताना सासंगीचे सांदीपनी मुनींचे गुरुनी सांगितलं की हे बघ म्हणले, तुझा आता इथला शिक्षणाचा सगळा कार्यकाळ काय झालेला आहे, संपलेला आहे आणि तू आता निघून जा म्हणून सांगितलं. सांदीपनी मुनीला सांगितलं त्यांच्या गुरुनी, शिक्षण तुझं पूर्ण झालेलं आहे, आता तू निघून जा. एक बॅच झाली की दुसरी सासंगीची नवीन येणार. प्रेमाने बोला. शाळेत कसं पहिल्या वर्गात बसल्यानंतर दुसरीच्या वर्गात जाणार, दुसरीच्या वर्गात बसल्यानंतर तिसरीच्या वर्गात जाणार. इथं शिक्षकला यात प्रेमाने बोला. सासंगीची आणि तसं सासंगीची सांदीपनी मुनींचं सासंगीची शिक्षण पूर्ण झालं आणि सासंगी गुरुनं सांगितलं जावा म्हणले, तुमचं शिक्षण आता पूर्ण झालेलं आहे आणि तुला आजपासून मी मुक्त करताय. त्यावेळेला सासंगीची सांदीपनी मुनीनं सांगितलं, मी म्हणले मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. एकदा तुमचं चलन ठरलं नाही म्हणले, आता काय वाटेल ते होऊ दे, पण मला तुमचं चलन सोडायचं नाही. सासंगीचे गुरुनं सांगितलं. गुरु सासंगीची सांदीपनी मुनींचे गुरु सासंगी त्रिकालदर्शी होते. त्यांना सर्व काही ज्ञात होतं आणि सांदीपनी मुनींना सांगितलं की तुझं शिक्षण झालेलं आहे, तू जाऊ शकतोस, पण एक लक्षात ठेव म्हणले, आता तू जर इथं राहिलास तर माझी अवस्था बघून म्हणले तुला प्रश्न पडेल म्हणले की हे असा कसा आहे माझा गुरु करायला. सासंगीची सांदीपनी मुनींच्या सासंगी सांदीपनी मुनींना आपल्या शिष्याला सासंगी त्या गुरुनी सांगितलं, बघ म्हणले माझ्या आयुष्यात असा कर्माचा फेरा फिरणार आहे, माझ्या आयुष्यात अशी एक मानसिक स्थिती होणार आहे की मी वेड्यासारखं करणार आहे म्हणले, मी कुणाचं काही ऐकणार नाहीये आणि अशा अवस्थेत तू मला बघण्यापेक्षा म्हणले की तू इथून निघून जा म्हणून सांगितलं. त्यावेळेला सासंगीची शिष्यानं सासंगी सांदीपनी मुनींना आपल्या गुरुला सांगितलं, जरी कसलीही वेळ येऊ दे म्हणले, पण मी तुमची साथ सोडणार नाही आणि मी तुम्हाला सोडून जाणार नाही सासंगीची.
कर्माचा भोग असतो सासंगजी. देव देवताना चुकला नाही मग ते आपल्याला चुकणार आहे प्रेमाने मला. सासंगजी 84 लग्नीचा फेरा होता. सासंगजी सांदीपूर मुलींचे गुरु जे होते सासंगजी त्यांचा देखील काहीतरी कर्मभोग असेल. सासंगजी वेळ सासंगजी निघून गेली. सांदीपुरी मुली सासंगजी सांदीपुरी मुलींचे गुरुवरती सासंगजी त्याची वेळ आली. सासंगजी वेड्यासारखे करत होते सगळं काही नाही करत होतं आणि सासंगजी त्यांना परत सासंगजी ती ज्ञान आलं ती दृष्टी आली सासंगजी. आणि सासंगजी सांदीपूर मुलींना गुरु सासंगजी सांदीपूर मुलींच्या गुरुने ते आपल्या शिष्याला विचारलं सांदीपूर मुलीने की बाकीचे जे सगळे होते ते कुठे गेले म्हणले. आता सासंगजी त्या गुरुला सासंगजी विसर पडलेला होता सगळ्या सासंगजी. आणि नंतर सासंगजी त्यांना आठवण झाली. त्यांचा जो कर्माचा भोग होता तो संपला सासंगजी. आणि त्यावेळेला सासंगजी ज्ञात झालं आणि सासंगजी आपल्या शिष्याला म्हणतात सांदीपनी अरे माझ्यावर तुझ्याबरोबर इथं बाकीचे पण सगळे होते म्हणले आणि ते कुठे गेले. आणि सासंगजी त्यावेळेला सासंगजी सांदीपूर म्हणून सांगितलं तुमची ही अवस्था बघून काय झालं. तुमची जी अवस्था बघून तुम्ही वेड्यासारखं करत होता तुम्हाला कशाचं भान नव्हतं काही नव्हतं. आणि तुमची ही अवस्था बघून काय म्हणले बाकीचे सगळे शिष्य लोक गेले का तर असा गुरु काय कामाचा म्हणले असा कुठं गुरु असतो का सासंगजी. आणि असं म्हणून सासंगजी सगळे निघून गेले. पण सासंगजी सांदीपूर मुलींना सासंगजी गुरुची साथ सोडली नाही. आणि सासंगजी परिणाम त्याचा असा झाला की सांदीपूर मुलींच्या सासंगजी गुरुच्या मुखातून एक आशीर्वाद गेला की सांदीपूर मुलींना सासंगजी आपल्या शिष्याला म्हणले ते हे बघ म्हणले अशा कठीण प्रसंगी तू माझी साथ सोडला नाही. तू मला साथ दिलास बाकीचे जे सगळे सोडून गेले. पण एक ऐक म्हणले आज तू ह्या कठीण प्रसंगात मला जी साथ दिलायस ना म्हणले याचं तुला फळ नक्की मिळेल म्हणले. आणि सासंगजी सांदीपूर मुलींच्या गुरुने सासंगजी सांदीपूर मुलीला आशीर्वाद दिला. त्रिलोक्याचा मालक म्हणले त्रिलोक्याचा मालक हा भगवंत तुझ्या काय होईल शिष्य बनून राहील म्हणून सांगितलं सासंगजी. एका गुरुच्या सासंगजी आशीर्वादामुळे हा भगवंत सासंगजी त्रिलोक्याचा मालक जो आहे सासंगजी हा श्रीकृष्ण सासंगजी सांदीपुरी मुलींचा काय झाला शिष्य झाला. विचार करा सासंगजी गुरुच्या वचनामध्ये गुरुच्या आशीर्वादामध्ये किती ताकद आहे सासंगजी. मग अशा गुरुच्या सासंगजी सानिध्यामध्ये आपण जर गेलो आणि आपलं जे सासंगजी हे मस्त जे झुकवलं तर सासंगजी आपल्या जीवनाचा का नाही उद्धार होणार. सासंगजी ओढ पाहिजे. जशी आईला सासंगजी ओढ असते ना सासंगजी आपल्या लेकरांची तसं सासंगजी लेकराला पण ओढ पाहिजे की आपल्या आईला भेटायला जायचं. सासंगजी एक शायर म्हणतात कि जिसे कहता है तो अपना वो तेरे साथ नहीं, जिसे कहता है तू अपना वो तेरे साथ नहीं, मौत तेरी मंजिल है फिर भी तू क्यों इस मायाजाल से निकलता नहीं. तूने खाया तो खाया क्या औरों को खिला न सका, तूने पिया तो पिया क्या औरों को तू पानी तक न पिला सका. अरे जीवन ही जीवन क्या जिसमें न रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं बस 2 दिन की कहाणी है. तुम्ही म्हणताय सगळेजण की बस धार देत नाही बाकीच काय होतंय सगळं माझ्यापासून अडणार आहे. पण सासंगजी मेल्यानंतर सासंगजी आपण काहीच कोणी बघा येत नाही की बाकीच्यांचं कसं चाललेलं आहे. हा सासंगजी सुवर्ण संधी आलेला आहे योग आलेला आहे सासंगजी. ह्या माऊली सासंगजी माऊलीचं दर्शन सासंगजी फक्त 4-5 तासाच्या अंतरावरती आलेलं आहे. आणि सासंगजी तिथं जाऊन सासंगजी त्या माऊलीचं दर्शन घेणं गरजेचं आहे. सासंगजी एक आई होती प्रेमाने बोला. सासंगजी एक आई होती सासंगजी आणि तिला 3 मुलं आणि 2 मुली होत्या. आणि सासंगजी त्या आईचं निधन झालं सासंगजी आणि आईचं निधन झाल्यानंतर सासंगजी त्या आईनं देह सासंगजी निधन झालं आणि सासंगजी काय झालं 3ऱ्या दिवशी मातीचा कार्यक्रम होता प्रेमाने बोला. आता सासंगजी काय केल्यानं सासंगजी मातीच्या वेळेला सासंगजी कावळा येऊन शिवला पाहिजे असं नाही. सासंगजी कावळा येऊन शिवायला पाहिजे. सासंगजी काय केल्यानं सासंगजी कावळा येऊन त्या पिंडाला शिकला प्रेमाने बोला. आता सासंगजी बाकीचे जे बसलेले होते ते सर्वांनी सासंगजी काय म्हणले की सासंगजी ही किती जरी सगळेजण म्हणले की सासंगजी तुम्ही सगळेजण जावा म्हणले. 3 मुलांना सांगितलं पाया पडा म्हणले जाऊन. 2 मुली होत्या सासंगजी जाऊन सांगितलं पाया पडा. नवरा होता सासंगजी म्हटले जाऊन पाया पडा मग तर शिवेल. मग सासंगजी सगळी गेले सासंगजी प्रत्येक जण जाऊन पाया पडत होता. पण एक सासंगजी त्या कावळ्याला काय शिवलं नाही. सासंगजी तिथे एक आजी होती सासंगजी आणि ती मेलेली जी सासंगजी आई होती ना त्या सासंगजी त्या माऊलीची सासंगजी काय होती मैत्रीण होती सासंगजी. आणि त्या मैत्रिणीनं सासंगजी सांगितलं बघ म्हणले मला माहितीये तुमच्या आईचा जीव म्हणले तुझ्या ह्या 3 मुलामध्ये नाहीये ह्या 2 लिकीमध्ये नाही ना नवऱ्यावरती नाही कशामध्ये ही मन अडकलेलं नाही म्हणले फक्त एकामध्ये जीव अडकलेला आहे. तो जीव म्हणजे कुणामध्ये अडकला होता माहितीये का त्या सासंगजी त्या माऊलीचा 3रा मुलगा जो होता सासंगजी तो मतिमंद होता. सासंगजी त्या माऊलीचा 3रा मुलगा जो मतिमंद होता त्याला सासंगजी 30-35 वर्षाचं सासंगजी आयुष्य होतं सासंगजी वय होतं. पण सासंगजी त्याची बुद्धी कशी होती फक्त 2-3 वर्षाच्या मुलासारखी होती. सासंगजी सांगण्याचं तात्पर्य काय आहे आई सासंगजी ज्यावेळेला मरण पावते ना सासंगजी तरी देखील तिने पोरांच्या अपेक्षा कधी सोडत नाही सासंगजी. आई सासंगजी जरी मेली तरी देखील सासंगजी तिला लेकराची काळजी असते. मग सासंगजी सगळं काय झालं सासंगजी आणि सासंगजी त्या माऊलीनं सांगितलं की हे बघा म्हटले तुमच्या आईचा जीव कशात आहे ह्या सदामध्ये अडकलेला आहे तो मतिमंद आहे ह्याला काही करता येत नाहीये. एक काम करा म्हटले तुम्ही वचन घ्या प्रेमाने बरं. आता सासंगजी वचन घ्या म्हटल्यावर सासंगजी 3 मुलं सासंगजी त्यात 1-2 मुलं उठली आणि सासंगजी जसं सासंगजी वचन घ्यायला चालली तसं सासंगजी त्यांच्या बायकांनी काय केलं मागं धरलं जायचं सासंगजी आणि मागं म्हटले बसा खाली सासंगजी. एकदा का वचन घेतला म्हणजे हे लोंबाड आपल्या गळ्यात पडतो प्रेमाने बोला.
सात संघाची एकदा का वचन दिलं तर हे लोमन आपल्या काळात पडतंय म्हणले. 2 लेकीनं सात संघाची वचन दिलं नाही, न सात संघाची त्या मुलाने वचन दिलं नाही. सात संघाची वचन न दिल्यामुळे सात संघाची माऊली काही केल्यानं सात संघाची शिवायला तयार नव्हती. आणि सात संघाची त्या सात संघाची त्या आईचं जे निधन झालं होतं ती मैत्रीण सात संघाची होती. ती मैत्रीण सात संघाची उठली आणि सात संघाची त्या मैत्रीण सात संघाची शब्द दाखला. बघ म्हणले हौसा एक लक्षात ठेव म्हणले, तुझ्या या सदामध्ये तुझा जीव अडकला ना म्हणले, ह्या मतिमंद आहे, त्याला काय सगळं करावं लागतंय म्हणून तू या जगामध्ये जीव अडकलाय. अगं हौसा म्हणले ह्यातून आता तू काय कर, मुक्त होऊन जायचं. तुझ्या लेकराला एवढंच नव्ह म्हणले सकाळी उठल्यानंतर बाथरूमला घेऊन जायला लागतंय, मी घेऊन जाईल म्हणले. तुझ्या लेकराला एवढंच नव्ह सकाळी त्याला उठल्या जेवण घालायला लागतंय, मी चालेल म्हणले. त्याला जेवण घातल्याशिवाय मी माझ्या मुखात अन्नाचा कण घेणार नाही म्हणले. सात संघाची त्यावेळेला सात संघाची मैत्री पद आणि म्हणते बाबा हौसा म्हणले तुझ्या मुलाला कुशीत घ्यावं लागतं ना, मी घेईन म्हणले. पण एक काम करा हौसा म्हणले, तुला माझ्या मैत्रीची शपथ आहे आणि काय कर, आता तुझं लेकरू हे नसून हे माझं लेकरू आहे. आता तुला माझ्या मैत्रीची शपथ आहे, आता त्या पिंडाला शिव म्हणले सात संघाची. मैत्रीचं सात संघाचे हे शब्द ऐकतात सात संघाची त्या कावड्याला सात संघाचे आला आणि सात संघ त्या पिंडाला शिवलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे सात संघाची. आपण सर्वजण म्हणतो आपली, पण आपलं कोण आहे का? मग विचार करा सात संघाची हा 3 लोकांचा मालक हा सद्गुरू आज सात संघाची समयाचा सद्गुरू सात संघाची इतक्या जवळ आलेला आहे. मग सात संघाची त्याच्या दर्शनाला जर आपण नाही गेलो तर आपल्यासारखं दुर्भाग्य काय असणार आहे दुसरं सात संघाची. दास नेहमी सांगतो की सात संघाच्या आयुष्यात रिकाम्या हाताने आलो येताना, पण जाताना सात संघाची कर्म घेऊन जायचंय. सगळेजण म्हणतात की रिकाम्या हाताने आलास आणि असाच जाणार नाही. सात संघाची जाताना मात्र सात संघाची आपल्यासोबत कर्माचं गाठोड असणार आहे. सात संघाची म्हणलेलं आहे की सद्गुरू माऊली सात संघाची म्हणून म्हणते की कमाले कर्मधर प्यारे सफर में काम आएगा, ये जीवन बीत जाएगा तुझे रोना नहीं होगा, जाएगा जब यहाँ से कुछ भी न साथ होगा, 2 गज कफन का टुकड़ा बस अपना नकाब होगा. काय म्हणून सांगितलं सात संघाची, 2 सात संघाची आपल्या सोबत काही येणार नाहीत. न तिजोरी भरून भरलेली जे साड्या आहेत ते येणार नाहीत. बाकीचं सात संघाची तुमचं धन संपत्ती बंगला गाडी वैभव हे सगळं सात संघाची आपल्या सोबत येणार नाही. आपण जे सात संघाची कर्म केलेलं आहे ते मात्र सात संघाची आपण मेलो तरी देखील सात संघाची ते आपला पाठला कधी सोडत नाहीये. ज्या सात संघाची सद्गुरूचा आपण वर्षानुवर्षे सात संघाची गुणगान गातोय, सात संघाची त्या माऊलीच्या सात संघाची चरणावरती हे डोकं एकदा ना एकदा तरी झुकलं पाहिजे. मग सात संघाचे तुम्ही अनुभव घेऊन बघा की खऱ्या अर्थानं सात संघाची भक्ती काय असते. त्या माऊलीचं दर्शन घेणं म्हणजे सात संघाची साक्षात या भगवंताचं निराकाराचं दर्शन घेण्यासारखं आहे. फक्त ओढ पाहिजे. सात संघाची जसं सात संघाची त्या आईला सात संघाची ओढ होती आपल्या लेकराची, मेली तरी देखील सात संघाची तिनं साथ सोडली नाही, तसं सात संघाची आपल्या आयुष्यात किती पण काम असू दे, किती पण काय असू दे, मग धार देऊ दे नाही तर राहू दे, नाही तर कोणाला आपल्या हातचं जेवण नसलं तर राहू दे, पण सात संघाची 3-4 दिवस आपल्या आयुष्यात या एका वर्षामध्ये सात संघाची 3-4 दिवस तर आपण काढायचे आणि काय करायचं त्या माऊलीच्या दर्शनासाठी जायचं. ज्या वेळेला सात संघाची तुम्ही असं कराल ना सात संघाची त्यावेळेला खरोखर जीवनाचं सोनं आहे. कारण सात संघाची हा 3 लोकांचा मालक हा सद्गुरू आहे. दास सात संघाची नेहमी सांगतो सात संघाची हा कमारिता येई धावून छनात भक्तासाठी आणि काळ तयाचा दास होई सद्गुरू ज्याच्या पाठी. ज्याच्या पाठीशी हा सद्गुरू आहे ना सात संघाची त्याच्या केसाला धक्का लागत नाही. फक्त सात संघाची मनामध्ये विश्वास पाहिजे आणि ज्या वेळेला सात संघाची मनामध्ये असा विश्वास असेल त्यावेळेला सात संघाची तुमच्यासारखं भाग्य दुसरं कोणाचंच नाहीये. सात संघाची लाडक्या बहिणींचे सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे आले नाही, प्रेमाने बोला. सात संघाची लाडक्या बहिणीचे पैसे आले, सात संघाच्या अकाउंटला 1500 रुपये जमा झाले, कधी काढीन आणि कधी खर्चीन. का तर सात संघाची आणि मनामध्ये असं पण येऊन जाते काय तर अकाउंटला ठेवलंच आणि परत आणि सरकारने काढून घेतलं तर काय करायचं. प्रेमाने बोला. सात संघाची अशी सात संघाची मनाची भावना आहे सात संघाची, पण एकदा जमा झाल्यावर परत कोण काढून घेत नाही. सात संघाची सात संघाची अशाच एक सासवा सोना होत्या, प्रेमाने बोला. आणि काय झालं होतं सात संघाची सासवा सोना बसलेल्या होत्या, स्वयंपाक करत बसलेल्या होत्या आणि सात संघाची सुनबाईनं सात संघाची म्हणली अवघा म्हणली संक्रांत येऊन गेली आता आणि संक्रांतीसाठी काय केला होता उखाणा पाठ केला होता. आणि सात संघाची सात संघाची सासू आणि सून बसले होते आणि सात संघाची सुनबाई काय म्हटली सुनाला अति संस्कार ह्याच्यासाठी संक्रांतीसाठी उखाणा पाठ केलाय घेऊ का म्हटली, प्रेमाने बोला. सात संघाची सुनबाईने सात संघाची उखाणा घेतला अवघा म्हणली 8 × 8 8 2 16 8 × 8 8 2 16 आणि कालच माझ्या अकाउंटवर आल्यात बाई 1500 म्हटली आणि त्या 1500 फक्त माझ्या सासूचा डोळा. प्रेमाने बोला. सात संघाची विचार करण्यासारखी गोष्ट आहे सात संघाची की पैसा धन संपत्ती ह्याच्यामध्ये मन अडकलेलं आहे आपलं. फक्त सात संघाची कसं पाहिजे माहिती का पैशाच्या मागे आपण न लागायला नाही पाहिजे. सात संघाची पैसा आपल्या मागे लागला पाहिजे. सात संघाची इथं आल्यानंतर सात संघाची असं पण होतंय बरं का सात संघाची इथं आल्यानंतर रंकाचा राजा होतोय. दास सात संघाची स्वतःचा अनुभव आहे सात संघाची. कारण सात संघाची एक शायर म्हणतात की तेरा किया कमाल तू ही जाने तू अपने भक्तों के लिए क्या क्या किया करता है.
तेरा किया कमाल तू ही जाने, तू अपने भक्तों के लिए क्या क्या किया करता है, और जो भी मेरे सदगुरु के चरणों में अगर रंग भी कोई आ जाए तो उसे भी मेरा सदगुरु बादशाह बना देता है। आज तुम्ही विचार करू ना की समागमला पुण्याला जायचं आहे, 500 रुपये जास्त आहे, 1000 रुपये जास्त आहे, तुम्हाला ते सत्संगजी त्याच्या 15 9 10 पटीने सत्संगजी हा सद्गुरू देणार आहे। ते तुम्हाला कळणार पण नाही सत्संगजी, पण हा देणार सत्संगजी, कारण सद्गुरू हा सत्संगजी तुम्ही 1 रुपयाची सेवा केली तर सत्संगजी तुम्हाला 10,000 रुपये देईल, कारण हा सत्संगजी आपल्याला द्यायसाठीच बसलेला आहे। प्रेमाने बोला, आपल्याला नाही देणार तर सत्संगजी कुणाला देणार आहे सत्संगजी? फक्त सत्संगजी मनामध्ये तसा भाव पाहिजे, आणि ज्या वेळेला सत्संगजी मनामध्ये असा भाव असेल ना त्यावेळेला सत्संगजी जीवनाचं कल्याण होणार आहे। जसं सत्संगजी त्या सासूचं काय होतं, त्या सुनाच्या 1500 रुपये डोळा होता सत्संगजी, मग सत्संगजी सासूबाई पण सत्संगजी काय म्हणली की सत्संगजी ती सासू पण म्हणते परत, ऐक म्हणजे तुझा उखाणा मी आता ऐकला, आता मी पण उखाणा पाठ केलाय, म्हणजे तुला सांगू का म्हणजे प्रेमाने बोला। आता सत्संगजी सासू ती सासू आहे शेवटी, सत्संगजी सासू म्हटली सत्संगजी मी पण उखाणा पाठ केलाय आता ऐक म्हणजे, आणि सत्संगच्या सासून पण सत्संगजी काय केला उखाणा घेतला। बघ म्हटले डॉक्टरने दिलं इंजेक्शन, चोळायला दिला कापसाचा गोळा, सुनाला इंजेक्शन देता बरं का सासू, करणं गरजेचं आहे। सत्संगजी सासू काय म्हणली की डॉक्टरने दिलं इंजेक्शन, चोळायला दिला कापसाचा बोळा, डॉक्टरने दिलं इंजेक्शन, चोळायला दिला कापसाचा बोळा, आणि आमच्या आहोंचं नाव घेते, अगं नक्ते म्हणली त्या 1500 रुपयासाठी माझ्या लेकरच केलं ती कागदपत्र गोळा। जसं सत्संगजी संसारात काय सत्संगजी नाव घेण्याचा भाव आहे की संसारामध्ये सत्संगजी प्रश्न आले की लगेच उत्तर आहे, उत्तर आले की लगेच प्रश्न आहे, पण सत्संगजी सासवा सुना त्याच असाव्यात, घर तेच असावं, आणि त्याच सत्संगजी सासवा सुनामध्ये अशी चढ उडावर पाहिजे की पुण्याला माझा सद्गुरू याला 3 लोकांचा मालक यालाय, आत्ती आपण पण संघ जाऊ आणि आपण पण त्या गुरुचं दर्शन घेऊ, बाकीचं काम हे आपल्या आयुष्याला लागलेलं आहे। सत्संगजी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सत्संगजी फक्त 4-5 तासाच्या अंतरावरती ही सद्गुरू माऊली आलेले आहे। सत्संगजी लांब लांब सत्संगजी प्रवास असतो, सत्संगजी गेल्या वेळेला तर नागपूरला होता, कुणाला सत्संगजी जाण्यासाठी सत्संगजी तेवढे दिवस मिळालेही नसते सत्संगजी, पण पुण्यामध्ये सत्संगजी हा सद्गुरू अवतरलेला आहे, याच्या दर्शनासाठी सत्संगजी आपल्याला जायचं आहे। आणि खरोखर सत्संगजी ज्या वेळेला या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती तुम्ही जाणार आहात, नक्कीच तुमच्या जीवनाचं सोनं होणार आहे, कारण सत्संगजी दास नेहमी सांगतो की हा 3 लोकांचा मालक आहे, झाडाचं पान देखील ज्याच्या इच्छेशिवाय हलत नाही असा हा सद्गुरू आहे सत्संगजी। सत्संगजी म्हटलेला एक शायर म्हणतात की झाडाचं प्रत्येक पान हे गळत असतं, झाडाचं प्रत्येक पान हे गळत असतं, ते गळत असताना नेहमी सांगत असतं या जगात कितीही कोणी कोणावरती प्रेम केलं तरी शेवटी मात्र कोणी कोणाचं नसतं। मग शेवटचा जो दिवस आहे ना सत्संगजी तो गोड व्हायचा असेल तर सत्संगजी आता आपल्याला कर्म करणं गरजेचं आहे, कारण सत्संगजी आपल्या पाठीशी जर सत्संगजी अंतिम क्षणी न बायको साथ देणार, न पोरग साथ देणार, न कोणी साथ देणार, फक्त सत्संगजी आपल्याला साथ देणार जे आहे ते सत्संगजी आपण केलेलं कर्म आहे। या सद्गुरूच्या चरणावरती आल्यानंतर सत्संगजी तेच आपल्याला प्राप्त करायचं आहे, आणि सत्संगजी आपण आपल्या जीवनाची सत्संगजी नौका पार करायची आहे। सत्संगजी आपली नाव तर किनाऱ्याला लागलेलीच आहे, फक्त सत्संगजी आता ती नाव बुडता कामा नये एवढंच आपल्याला बघायचं आहे, कारण सत्संगजी सत्संग करत असताना देखील आयुष्यात बरीच अडचणी येतील, पण सत्संगच्या अडचणींना कधी सत्संगजी सांगायचं नाही की माझ्या आयुष्यात सत्संगची अडचण आहे, तर सत्संग त्या अडचणीला आपण सांगायचं की माझा सद्गुरू या अडचणीला देखील पार करणारा माझा सद्गुरू समर्थ आहे। आणि ज्या वेळेला सत्संगजी असा जर भाव असेल तुमचा, तर सत्संगजी तुमच्या आयुष्यात सत्संगजी संकटे ही येणारच नाही। सत्संगजी इथं आल्यानंतर सत्संगजी परकेपणाची कधीच जाणीव होत नाही, सत्संगजी इथं फक्त आणि सत्संग काय आहे आपलेपण आहे। आज इथं तुम्ही सगळेजण प्रत्येक घरातून इथं आलेला आहे, काही एकाच घरातून आलेलं आहे, तरी देखील सत्संगजी ही सत्संग जी आहे ती काय वाटते आपल्याला आपली वाटते, कारण सत्संगजी या सद्गुरूनं सत्संगजी या सत्संग झाल्यानंतर ना आपल्याला ज्ञान दिलं की काय सत्संगजी इथं परकेपणा नाहीये, इथं दुसऱ्याविषयी अहंकार नाहीये, लोभ नाहीये, काही नाही, एकमेकाविषयी ज्याचं प्रेम सत्संगजी मनामध्ये हृदयात प्रेम आहे। एकाच सत्संगजी महापुरुषाच्या दुःख सत्संगजी आयुष्यात संकट आलं तर त्याचं दुःख बघून सत्संगजी आपलं अंतर्करण हलतं, म्हणून सत्संगजी म्हणजेच आपण काय झालेलं आहे तर आज माणूस झालेला आहे। सत्संगजी म्हणलेला आहे की शोधावया भाकरीस निघाली सज्जन होती भूक आहे, शोधावया भाकरीस निघाली सज्जन होती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे, भूक लागल्यावर पोटाला भाकर खाणं ही प्रकृती आहे, भूक नसताना पोटाला भाकर खाणं ही विकृती आहे, आणि आपल्या घासातला घास आज दुसऱ्याला देणं ही माझ्या निरंकारी मिशनची संस्कृती आहे। ही संस्कृती सत्संगजी आपल्याला जपणं गरजेचं आहे। मुक्ती महाराजांनी सत्संगजी मगाशी काय सांगितलं तर सत्संगजी ज्यांना कुणाला सत्संगला यायची इच्छा आहे पण पैशाअभावी जे येऊ शकत नाहीत त्यांची सत्संगजी त्यांनी सोय केलेली आहे, का तर सत्संगजी आज ह्या निरंकारी मिशन ही संस्कृती दिलेली आहे, आपल्या जवळ जे आहे ना सत्संगजी दुसऱ्याला पण देण्याची दानं देण्यासाठी सत्संगजी जे मोठं मन आहे सत्संगजी या सत्संगमध्ये आल्यानंतरच ते प्राप्त होतं। बाहेर जर तुम्ही गेला तर सत्संगजी यातून दुसरं काही आपल्याला मिळणार नाहीये, पण खरोखर सत्संगजी आपलं भाग्य आहे की असा सत्संगजी समयाचा सद्गुरू आपल्या आयुष्यात आला
आणि साथ संगत जी आपल्याला फक्त आता काही दुसरं करायचं नाही की राम नाम के साबुन से जो मन का मैल मिटाएगा निर्मल मन में वो दर्शन पाएगा. हर प्राणी में राम रमे है क्षणभर तुझसे दूर नहीं देख सके ना जिस आंखों से उस आंखों में नूर नाही. आपल्याला माणसातला माणूस बनवण्याचं साथ संगती काम या सद्गुरूने केलेलं आहे. आणि साथ संगती कणाकणामध्ये दिसणारा हा परमात्मा याचं स्वरूप साथ संगती हा फक्त साथ संगती या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती झुकल्यानंतर आपल्याला कळणार आहे. फक्त आता काय करायचं आहे, आपल्याला या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती साथ संगती नतमस्तक होऊन आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. वेळेनंतर साथ संगतीची मर्यादा गाठलेली आहे. त्यामुळे साथ संगती दास इतर शब्दांचा आधार घेणार नाहीये. फक्त साथ संगती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एकच अभंग आहे की साथ संगती दासनं गेल्यावर पण इथं सांगितलं होता की साथ संगती घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. कारण साथ संगती समागमला जाताना असताना काय होते की माया साथ संगती आडवी येते. साथ संगतीची माया ही कधी साथ संगतीची परमात्माच्या साथ संगतीची चरणावरती झुकून देत नाही. ही माया प्रबळ आहे. पण साथ संगतीच्या मायेला बाजूला सारून काय करायचं आहे, आपण त्या माऊलीचं दर्शन घ्यायला जायचं आहे. साथ संगती म्हणून म्हणलेलं आहे की घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून डोक्याला तू रडतो ठाई ठाई तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील बरं का मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. तो मातीचा मडका देखील आपल्या सोबत येत नाहीये, तो देखील इथेच फोडला जातो. म्हणून साथ संगती पुढे देखील म्हटलं की तू म्हणशील बायका पोरं ते तुझ्या मागचे चोर तू मेल्यावरती फोडतील खापर तुझ्याच डोक्यावर. तू म्हणशील घरदार सारं इथेच राहणार मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. साथ संगतीची जागा फिक्स आहे, सगळं काय फिक्स आहे. लाकडं देखील वाट बघायला फक्त मरायचाच अवकाश आहे. पण साथ संगती मरायच्या अगोदर काय करायचं आहे, आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. जेणेकरून साथ संगती जीवन मरणाची जरी वेळ आली तरी साथ संगती मन कधी डगमगता कामा नये. कारण साथ संगती या सत्संगमध्ये आल्यानंतर या सद्गुरू माऊलींचे दर्शन साथ संगती ज्ञान दिलेलं आहे. अतिशुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा आध्यात्मिक की शक्ति हमें पल भर भी न कर दे जुदा. इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे और मौत भी आ गई सामने तो सुख दुख हमसे सम रहे. ज्या वेळेला साथ संगती मरण जर आपल्या आयुष्यात आलं ना त्याला देखील हसत हसत सामोर पुढे जायसाठी साथ संगती या माऊलीनं साथ संगती या सत्संग साथ संगती आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. आणि तीच साथ संगतीची जी ओढ आहे साथ संगती त्या सद्गुरू माऊलीच्या चरणाची तीच साथ संगती आपल्याला घ्यायचं आहे. आणि साथ संगती आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. वेळेनं साथ संगती मर्यादा गाठलेली आहे. त्यामुळे दास इतर शब्दांचा आधार घेणार नाही. फक्त साथ संगती या सद्गुरू माऊलीच्या चरणी अरदास करतोय, दास आशीर्वाद मागतोय की आज हे संत महात्मे इथं बसलेले आहेत या सर्वांच्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या की या सर्वांना तुमचं दर्शन होऊ दे. पुण्यामध्ये तुमच्या चरणावरती या सर्वांचं मस्तक झुकू दे. झाडाचं पान देखील तुमच्या इच्छेशिवाय हलत नाही. आणि असा हा सद्गुरू समर्थ आहे आमचा. आणि मग ज्यांना ज्यांना या सत्संग तुमच्या गुरुच्या चरणाची ओढ आहे त्यांना तुम्ही त्यांची माया जी आडवी येते त्या मायेला तुम्ही बाजूला करा आणि यांच्या आयुष्यात तुम्ही त्यांना तनानं मनानं धनानं तुम्ही मालामाल करून टाका. जेणेकरून समागमला जात असताना कुणालाही पैशाची अडचण कधीच भासू देऊ नका. आणि तुमचं ते दर्शन आहे ते पवित्र चरण आहे ते या सर्वांच्या मस्तकी लागू दे. हीच एक तुमच्या सर्वांच्या चरणी दास अरदास करतोय, प्रार्थना करतोय. आणि साथ संगती इथेच माझे शब्द पुन्हा शब्दांना पूर्णविराम देतोय. शब्दांना पूर्णविराम देण्यापूर्वी फक्त माझ्या सद्गुरू माऊलीच्या चरणावर 2 ओळी समर्पित करतोय की पानी से तस्वीर कहाँ बनती है ख्वाबों से तकदीर कहाँ बनती है. पानी से तस्वीर कहाँ बनती है ख्वाबों से तकदीर कहाँ बनती है. प्यार करना है तो मेरे सद्गुरु से सच्चे दिल से करो क्योंकि ये जिंदगी कहाँ किसी को दोबारा मिळते है. हे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे. त्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. पुण्याला जो समागम आलेला आहे त्या समागमामध्ये जाऊन या माऊलीच्या चरणावरती आपलं हे मस्तक झुकवून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊया. गोष्टी सरचंद सर इथं आहेत, त्यांच्याजवळ आत्ताच नावं द्या. कारण कल करेसो अब करेसो आज म्हणलेला आहे साथ संगती. आत्ता साथ संगतीची नावं द्या. आणि साथ संगती तो पुण्याचा प्रवासातून सर्वांचा सुकर होणार आहे. कारण साथ संगती एसटी देखील अशी आहे की एअर कंडिशन आहे. साथ संगती तुम्हाला त्या डबड्याकडे असं काही जायला मिळणार नाहीये. ज्यांना ज्यांना एसटीतून जायचं आहे त्यांच्यासाठी फक्त 500 रुपये तिकीट आहे. हाफ तिकीटमध्ये 500 रुपये तुम्हाला घेऊन आणून सोडणार आहे. ज्यांना ट्रॅव्हल्स मधून जायचं आहे त्यासाठी फक्त 1000 रुपयेचं तिकीट आहे. एसटी मध्ये कशामध्ये बसायची ही चॉईस तुमची आहे. तुम्हाला एसटी मध्ये जर यायचं असेल तर आत्ताच नाव द्या. ट्रॅव्हल्स मध्ये जर यायचं असेल तर देखील नाव द्या. आणि साथ संगती जीवनाचा उद्धार करा. प्रेमाने करा. यानंतर दिंडोरी नाटकापुरती संगत समाप्त होईल. 24 तारखेला संगत होणार नाही. पुढची